हॅलो फ्रेंड्स, मी परमेश्वर मस्के आपले श्री मॅथ्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथड्स. प्रॉब्लेम नंबर 1. m square minus 14m plus 30 equals to 0. हा प्रॉब्लेम आपल्याला फॉर्म्युला मेथडनं सॉल्व्ह करायचा. तर फॉर्म्युला काय आहे, कसा डिराईव्ह झाला त्याची आपल्याला काही घेणं देणं नाही. फक्त फॉर्म्युला मेथडनं सॉल्व्ह करा म्हटलं तर फॉर्म्युला तुम्ही एक दिवस पाठ करून ठेवा आणि तो कसा सॉल्व्ह करायचा ते मी तुम्हाला आता सांगणारच. कंपेअरिंग with ax square plus bx plus c equals to 0. So we get इथे a म्हणजे किती, m चा कोएफिशिएंट नाही म्हणजे किती असतो तर 1. सो a equals to 1. b इथे किती आहे तर -40. किती आहे -40 कॉमा सी ची व्हॅल्यू किती आहे तर 13. ओके. सो क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म्युला ऍक्च्युअल मध्ये m स्क्वेअर इथं लिहून दाखवतो तुम्हाला. m इक्वल्स टू -b प्लस मायनस रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a असा. परंतु आपल्याला एवढं सॉल्व्ह करण्यासाठी झापवणार नाही. तर त्यासाठी काय करायचं, b स्क्वेअर मायनस 4ac आपण पहिले सॉल्व्ह करणार. फक्त b स्क्वेअर, रूट पण नाही, फक्त b स्क्वेअर मायनस 4ac आपण एवढं घेऊन सॉल्व्ह करणार आणि नंतर टप्प्याटप्प्यानं समोर सॉल्व्ह करेल. जसं की b स्क्वेअर मायनस 4ac इक्वल्स टू, तर एस सोबत कम्पेअर केल्यानंतर b म्हणजे किती, इथं तर b ची व्हॅल्यू किती -14. तर लिहा इथे -14 चा स्क्वेअर मायनस हा मायनस ॲज इट इज 4 ॲज इट इज. ए किती आहे, ए ची व्हॅल्यू इथे 1 तर 1. सी किती आहे तर 13. याचं इकडे बघा 13. तर याला सॉल्व्ह करायचं. तर 14चा स्क्वेअर केल्यावर किती होतो, 14चा स्क्वेअर केल्यावर 196. -14चा स्क्वेअर जरी केला तर 196 येतो. म्हणजे एनी मायनस नंबर स्क्वेअर जर केला तर तो पॉझिटिव्ह येतो. हे लक्षात असू द्या. ही प्रॉपर्टी तुमची ही होऊन गेली. लक्षात आलं का. -14चा स्क्वेअर केल्यावर 196 मायनस 4 इंटू 1 इंटू 13. 13 इंटू 1 13. 13 इंटू 4 52. 196 मायनस 52 किती होतात 144. सो b स्क्वेअर मायनस 4ac इक्वल्स टू 144. याला आपलं b स्क्वेअर मायनस 4ac चा आन्सर. आता युजिंग फॉर्म्युला, आता हा फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला. जर फॉर्म्युला मी तर सांगितलं ना तर फॉर्म्युलाच युजिंग फॉर्म्युला. m इक्वल्स टू -b प्लस मायनस रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. सो इथे बघा -b हा मायनस ॲज इट इज. b किती तुमचा तर b -14. हा मायनस वेगळा आहे, हा मायनस ॲज इट इज b मायनस. आणि b किती तुमचा, b इक्वल्स टू किती आहे -14. -14 प्लस मायनस रूट b स्क्वेअर मायनस 4ac. आपण फक्त b स्क्वेअर मायनस 4ac काढलेला आहे, रूट नाही काढेल. तर रूट ॲज इट इज लिहायचा. b स्क्वेअर मायनस 4ac किती येते
144 अपॉन 2a, याची व्हॅल्यू किती आहे तर 1 इंटू 1 इंटू सो आता मायनस मायनस प्लस प्लस मायनस 144 चा स्क्वेअर रूट किती येतं तर 12 अपॉन 2 इंटू 1 2. सो एकदा पॉझिटिव्ह घेऊन सॉल्व करा आणि एकदा निगेटिव्ह घेऊन सॉल्व करा, म्हणजे एकदा प्लस घेऊन सॉल्व करा. सो m इक्वल्स टू 14 प्लस 12 अपॉन 2 और m इक्वल्स टू 14 मायनस 12 अपॉन 2 या पद्धतीत. सो m इक्वल्स टू 14 प्लस 12 चा किती होतो 26 अपॉन 2 और m इक्वल्स टू 14 माइनस 12 2 अपॉन 2. सो m इक्वल्स टू 26 अपॉन 2 13 और m इक्वल्स टू 2 अपॉन 2 1. हे त्याची झाली रूट. सो 13 and 1 are roots of the equations. मी तुम्हाला एकदम शॉर्ट समराइज करतो प्रॉब्लेम काय करायचं तर हे बघा. फॉर्म्युला मेथडनं सॉल्व करा म्हटलं तर फॉर्म्युला मेथडनं सॉल्व करायचं हे पहिले लक्षात तुमच्या 100% घेऊन. फॉर्म्युला मेथडनं सॉल्व, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व आणि जर का म्हणलं फॅक्टरायझेशन मेथड म्हणलं तर फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व. सो एम्स आपल्याला इथं फॉर्म्युला मेथडचा यूज करायचा आणि फॉर्म्युला मेथड काय आहे तर शॉर्टकट मी तुम्हाला समजून सांगतो. एम स्क्वेअर मायनस 14m प्लस 13 इक्वल्स टू 0 हे तुमचं क्वाड्रेटिक इक्वेशन आहे दिलेलं आणि त्याला फॉर्म्युला मेथडने सॉल्व करायचं. तर कम्पेअरिंग विथ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल्स टू 0 आपला जनरल फॉर्म आहे क्वाड्रेटिक इक्वेशन. तर ए इक्वल्स टू किती तर इथे काहीच नाही म्हणजे 1. बी इक्वल्स टू किती आहे इथे बी इक्वल्स टू किती आहे मायनस 14. सी इक्वल्स टू किती 13. ओके. तर फॉर्म्युला मेथड काय आपला फॉर्म्युला काय आहे एम इक्वल्स टू मायनस बी प्लस मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a या पद्धतीचा आपला फॉर्म्युला आहे. तर आपल्याला पूर्ण फॉर्म्युला सॉल्व्ह नाही करायचा. सुरुवातीला फक्त बी स्क्वेअर मायनस 4ac एवढा सॉल्व्ह करायचा. बी स्क्वेअर मायनस 4ac एवढं सॉल्व्ह करायचं. तर घेतलं आपण बी स्क्वेअर मायनस 4ac सॉल्व्ह करायला घेतलं इक्वल्स टू तर बी चा स्क्वेअर तर बी इथे किती घेतलेला आहे मायनस 14 त्याचा स्क्वेअर सांगितलं मायनस हे मायनस ॲज इट इज 4 ॲज इट इज ए आणि सी ए इंटू सी किती येते 1 आणि सी किती आहे 13 इक्वल्स टू 14चा स्क्वेअर 196. जर इथं मायनसचा स्क्वेअर जर आलेला दिसतो तुम्हाला एनी कोणत्याही नंबरचा मायनस जर का असेल त्याचा स्क्वेअर केला तर तो पॉझिटिव्ह येतो हे लक्षात असू द्या बरं का. मायनस 4 इंटू 13 52 196 मायनस 52 किती होतं 144. सो बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन इक्वल्स टू 144 युजिंग फॉर्म्युला. आता डायरेक्ट आपण फॉर्म्युला यूज करणार. एम इक्वल्स टू मायनस बी प्लस मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a इक्वल्स टू मायनस बी ची व्हॅल्यू किती तर मायनस 14 प्लस मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac किती तर 144 अपॉन 2 इंटू ए ची व्हॅल्यू किती आहे 1. सो आता हे सॉल्व्ह करायचं आपल्याला मायनस मायनस प्लस 14 प्लस मायनस अंडर रूट 144 1 चा स्क्वेअर रूट किती तर 12 अपॉन 2 आणि एकदा प्लस घेऊन सॉल्व्ह करायचा मायनस घेऊन सॉल्व्ह करायचं. एम इक्वल्स टू 14 प्लस 12 अपॉन 2 और एम इक्वल्स टू 14 मायनस 12 अपॉन 2. सो एम इक्वल्स टू 14 प्लस 12 किती 26 अपॉन 2 और एम इक्वल्स टू किती 14 मायनस 12 अपॉन 2 किती 14 मायनस 12 2 अपॉन 2. सो एम इक्वल्स टू
26/2 किती 13 और m इक्वल्स टू किती 2/2 1. सो 13 and 1 आर रूट्स ऑफ द इक्वेशन्स. ओके, एकदम इझी पार्ट. फॉर्म्युला मेथड अतिशय सोपी मेथड आहे तुमची आणि याच्यात आउट ऑफ मार्क मिळतात मुलांना. तुम्ही घेऊ शकता, थोडी प्रॅक्टिस करा, येऊन जाईल तुम्हाला. जर का काही तुम्हाला एनी क्वेरी असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा मला माझ्या पर्सनल नंबरवर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मेसेज वगैरे करू शकता. आपल्या श्री मॅथ्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्यामुळे कमेंट्स करू शकता तुमचे काही प्रॉब्लेम असेल तर. थँक्यू.